Praise the Lord. It is my joy and privilege to stand over here today because today we have very special guest to share God's word in this channel, End Time Ministry. End Time Ministryच्या ह्या चॅनलवरती देवाचं वचन सांगण्यासाठी आपल्यासाठी खूप मोठी संधी आहे या प्रिव्हिलेज, कारण आपल्यासाठी खास एक विशेष चीफ गेस्ट आहेत आणि मी त्यांना या ठिकाणी इन्व्हाइट करणार आहे. त्याच्या आधी त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती सांगतो. खरं तर ते माझे सासरे आहेत आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक सुप्रसिद्ध कीर्तनकार, ख्रिस्ती कीर्तनकार म्हणून ते फेमस आहेत. खूप बऱ्याच ठिकाणी भरपूर त्याने कीर्तन केलेले आहेत, प्रवचन केलेले आहेत आणि या वयामध्ये सुद्धा ते देवाची सुवार्ता कीर्तनाच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून ते करत असतात. सो आय एम व्हेरी हॅपी, व्हेरी ग्लॅड टू इन्व्हाइट हिम हिअर टुडे. आणि त्यांनी असं बघायचं, स्वतः ते कवी आहेत. कीर्तनामध्ये लागणारे जे गीतं असतात ते स्वतः कंपोज करतात, स्वतः गातात, स्वतः वाजवतात आणि एक मल्टी टॅलेंटेड अशी व्यक्ती आपल्यामध्ये उपस्थित आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून आपण सगळ्यांपर्यंत पोहोचत असतो आणि माझा विश्वास आहे की परमेश्वर त्यांच्याद्वारे आज आपल्या सगळ्यांना बोलणार आहे. मी जास्त वेळ घेत नाही, तर मी विथ दीज वर्ड्स मी त्यांना या ठिकाणी इन्व्हाइट करतो. कवी दयानंद अडसुळे सोलापूरचे आहेत, त्यांनी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करू. प्रेज द लॉर्ड. जय ख्रिस्त सर्वांना. प्रभूच्या नावामध्ये सर्वांना प्रेमाचा सलाम. प्रियानो, मी सोलापुरातनं या ठिकाणी आज उपस्थित तुमच्यासाठी झालेलो आहो आणि देवाचं वचन सांगण्याची या ठिकाणी अत्यंत चांगली संधी मला प्राप्त झालेली आहे. देवाचं वचन हे अत्यंत सजीव असं वचन आहे. निर्जीव माणसांना जिवंत करणारं हे वचन आहे आणि म्हणून आज आपण देवाचं वचन ऐकणार आहोत. तत्पूर्वी माझी जी ओळख करून दिली आत्ताच पास्टरांनी, ती खूप चांगली झालेली आहे. त्याच्या माझ्या कल्पनेपेक्षा खूप छान त्यांनी ती ओळख करून दिली. याबद्दल मी त्यांचे यावेळेस मनापासून आभार मानतो. प्रियानो, आज या सकाळच्या समयी देवाला आधी मी प्रथम प्रणाम करतो, वंदन करतो, शतशः धन्यवाद देतो. प्रत्येक माणसाला ना देवाचं वचन हेच बदलणार आहे. मनुष्याचं जीवन बदलायचं असेल तर त्याला जगातला कुठलाच माणूस बदलू शकत नाही. Nobody can change anybody in this world. आणि म्हणून आज आपण एक देवाचं वचन या ठिकाणी वाचून त्यावर चिंतन आणि मनन करण्याचा प्रयत्न And करणार. so that we are going to read God's word and we are going to meditate on that. आपण वचन ऐकूया. We are going to read word. पहिला योहान याचा 3रा अध्याय आणि 4थं वचन काय म्हणतं ते आपण ऐकूया. सगळेजण वाचू. पहिला 1 John 3रा अध्याय 3rd chapter 3. 1 John chapter 3 4थं वचन verse 4. And everyone who has this hope in him purifies himself just as he is pure. आपण मराठीमध्ये ते आपण ऐकूया. या ठिकाणी म्हटलेलं की जो कोणी पाप करतो तो स्वैराचार करतो, कारण पाप स्वैराचार आहे. मनुष्य हे स्वतःच्या हातानं, स्वैराचार म्हणजे स्वतः करणं, देवाने न सांगितलेली गोष्ट आपण करायची सोडून आपल्या स्वतःचा विचार आपण स्वतःसाठी करतो आणि नाशाच्या मार्गाकडे जाण्याचा आपण Whatever we want, we are doing instead of thinking about what God wants me to do, and we are moving towards the destruction. आता लक्ष माझ्याकडे द्या. All of you listen carefully to me. की देवानं मनुष्याला प्रत्येक गोष्टीसाठी मोकळीकता दिलेली आहे. God has given freedom for human beings for everything. आणि त्यामुळं मनुष्य हा आपल्या इच्छेवर शेपारलेला आहे. And that's why the human beings are free to take their own decision. आणि म्हणून या ठिकाणी मनुष्याच्या इच्छेपेक्षा देवाची इच्छा काय आहे
हे माणसाने ओळखलं पाहिजे. Human beings should know what is God's will for themselves. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. I'll give you one example. पतंग उडवली जाते आकाशात, If we are flying the kite in the sky तेव्हा त्याचा दोरा कुणाच्या तरी एकाच्या हातात असतो and that thread is in someone's hand, आणि तो दोरा धरलेला माणूस and that thread one who is holding, आपल्याला पाहिजे तशी तर ते पतंग उडवत असतो and as he want he is flying the kite, आणि ती पतंग उंच जाते and the kite flies high in the sky, आणि ती जाऊन म्हणत असते की मी सगळ्या जगात मोठी आहे, and it kite says that I am very good, best in the world, सगळ्यात उंच मी आहे, because I am flying above than सगळे माझ्या everyone खालीच आहे. and all are below मी me. झाडाच्या उंच जाते I am taller than the trees. आणि लोकांना म्हणते मी झाडापेक्षा उंच आहे. I am taller than the trees, like that it says. डोंगराच्या उंच जाते, I am taller than the mountain, हा त्याच्यापेक्षा उंच जाऊन लोकांना म्हणते की मी इतकी उंच गेलेली आहे. and it flies above the mountain. It says I आणि am आपल्याला flying फ्लाईंग high. चालवत असताना त्याचा विसरच पडतो तिला, And she will forget actually who is actually guiding us or leading us. आणि मग तिथं तिने वर जाऊन स्वतः म्हणते की मी उंच आहे, सगळेजण माझ्यापेक्षा खालीच आहे. And it will fly above, and then it will tell I am only the greater than all the things. आणि अशा प्रकारचा गर्व त्या पतंगीमध्ये येतो. And this kind of pride comes in the heart of this kite. आणि कदाचित तिचा दोरा जर त्या माणसाच्या हातून तुटला And unfortunately, if the thread is broken, तर ती पतंग हवेमध्ये भरकटत जाते and this kite will fly in the sky wherever it आणि wishes, कुठेतरी अग्नीत किंवा पाण्यात पडून तिचा नाश होतो. or it will fly in the water, in the fire somewhere. It will die then. तसं मनुष्याला देवाने केलं आणि त्याचा सूत्रधार हा देव आहे. And this is how God has created human beings, and the creator is the God himself. आणि मग त्या देवाला विसर पाडून आपल्याच इच्छेवर जगणं हे आपल्याला धोकादायक आहे. And forgetting God and living in our own life, our own wish, it is actually wrong. प्रत्यक्ष येशू ख्रिस्त देवाचा पुत्र असून देवावर अवलंबून राहतो. Even Jesus himself, being the Son of God, he was totally depending on God himself. योहान 4 अध्यायामध्ये 34 वचन आपण वाचूया. Gospel of John chapter 4 त्याच्यामध्ये and 34. येशू ख्रिस्तानं देवावर कसं विसंबून राहिलेलं आहे त्याचा प्रत्यय आपल्याला त्या ठिकाणी आलेला आहे. Gospel of John chapter 4 verse 34. Here it says, हा. Yes, I do not receive testimony from man, but I say these things that you may be saved. आता आपण मराठीमध्ये ते ऐकूया. John chapter 4. योहानाचं पुस्तक योहान कृत्य शुभवर्तमान याचा 34. Jesus said to them, My food is to do the will of him who sent me and to finish his work. येशू ख्रिस्ताने या ठिकाणी म्हटलेलं आहे, प्रसंग असा आहे आणि ती एक शिमरोणी महिला आहे, तिच्यासमोर भाषण तिच्यासोबत ते बोलण्यामध्ये एकाग्रता झालेली आहे आणि तो त्या महिलेला समजावून सांगतो की येशू त्यांना म्हणाला, ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न आहे. Here in this context he was talking to Samaritan woman, and here he says actually one who has sent me to do his will, and this is the food for me. येशू ख्रिस्ताचं अन्न काय होतं? What was the food for Jesus? आपण तर घरामध्ये सर्व प्रकारचं अन्न खाऊन जगतो, At home we will survive with having all kind of different food. परंतु येशूचं अन्न देवावर देवाच्या इच्छेवर जगणं हे त्याचं अन्न होतं. And Jesus' food was to totally depending on the will of God. तो देवाच्या इच्छेवर राहून आपलं जीवन परिपूर्ण करत आहे. And he is completing his life by depending on the word of God or God's will. आता मार्क कृत्य 1 अध्याय याच्यामध्ये 40व्या वचनामध्ये या ठिकाणी एक आजारी माणूस त्याच्याकडे आलेला आहे, कुष्ठरोगी त्याच्याकडे आलेला आहे. Gospel of Mark chapter 1, here we can see one leper has come to Jesus. आणि तो पहिल्या वचनात काय म्हणतो बघा. And the first verse what he says, वाचा. chapter Mark chapter 1 अध्याय 41. Now leper came to him, imploring him, kneeling down to him, and saying to him, If you are willing, you can make me clean. या ठिकाणी असं आहे, मराठीत आपण ऐकूया. तेव्हा एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याला विनंती करून म्हणाला, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहात.
अशा प्रकारचं हे वचन या ठिकाणी ऐकायला मिळतं. एक कुष्ठरोगी त्याच्याकडे गर्दीतनं आलेला आहे. One leper has come through the crowd. त्या गर्दीतनं वाट करून ख्रिस्ताची भेट त्यांनी घेतलेली आहे. He just made his way to come to Jesus. या जगात अनेक गोष्टी आपल्यामध्ये अशा आहेत की त्या देवापर्यंत जाऊ न देणाऱ्या गोष्टी आहेत. There are many things in this world that are not allowing us to come to God. आणि देवाची भेट आणि आपली भेट होण्यासाठी सैतान मध्ये टपून बसलेला आहे की तो आपली भेट होऊ देत नाही देवाबरोबर. And devil is there always. He doesn't want anyone to go and meet God. परंतु या ठिकाणी या माणसानं मात्र त्याची भेट घेण्यासाठी ती गर्दी आपल्या स्वतःने हटवलेली आहे तिथली. And here this man has removed and moved through the crowd and has reached to Jesus. आणि तो तिथं शेवटी देवाजवळ आला. And he has reached to आणि Jesus. पहिलं त्यानं त्या ठिकाणी त्याचं काम काय केलेलं आहे? First thing what he has done here, गुडघे टेकलेले आहे. he knelt down, नम्र झाला. he became humble. देवासमोर गेल्यानंतर नम्र होणं हे माणसाचं काम आहे. When we reach to God, first thing has to be there, we have to कारण तो become humble. मुख्य आहे जीवनाचा. Because he is the main source of everything. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या माणसानं आधी गुडघे टेकलेले आहे. First thing what he has done, he has knelt बघा, down. पहिली before गोष्ट Christ. देवाजवळ गेल्याबरोबर आपण देवासमोर नम्र होणं, शरण जाणं हे महत्वाचं आहे. First thing what we have to do when we reach to God, we have to become humble in front of Him. आणि मग तो नंतर त्या ठिकाणी म्हणतो And then he says, की गुडघे टेकून म्हणतो की आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहात. here he says, if you are willing, you can make me clean. येशू ख्रिस्तानं आश्चर्याने आधी त्याच्याकडे बघून घेतलं. Here Jesus has very surprisingly looked at him. याला असं कोण शिक्षण दिलं की देवाच्या इच्छेवर जगावं लागतं माणसानं? And here, who taught this man that we have to depend on God's will? आणि त्याच्याकडे बघून त्याच्याकडे खूप आश्चर्य वाटलं येशू ख्रिस्ताला. And Jesus also felt very much surprised towards him. आणि तो म्हणतो की आपली इच्छा असल तर बघा देवाची इच्छा याच्यावर तो जगत आहे. Here we can see that he says, if it is God's will, that means he is depending on the will of God. येशू ख्रिस्ताला त्याच्याबद्दल खूप कौतुक वाटलं, आदर वाटला, आनंद वाटला. मनुष्याच्या जीवनामध्ये ज्या घटना असाव्या लागतात, जे विचारसरणी असावी लागती, या माणसामध्ये मला दिसलेली आहे. And Jesus was very happy with that because what he was expecting from the human being that he has found in this person. आजारी असून तो म्हणतो की तुझी जर इच्छा असेल तर तुम्हाला बरं कर. And here he says, even if he was sick, he says, if you are willing, you can make me clean. आणि म्हणून येशू ख्रिस्तानं त्याला स्पर्श केला. And that's why Jesus touched him. का स्पर्श केला? Why did he touch him? तर तो देवाच्या इच्छेवर अवलंबून. Because he was dependent on God's will. आपण आपली इच्छा देवाला सांगत असतो. We have what we are doing. We are telling our wish to God. मला जगामध्ये उंच कर, मोठं कर, मानपान मिळावा. God make me great. The people might respect me in this world. अशा प्रकारे देवाजवळ आपण विनंत्या करतो. And we are praying to God in this manner. काय लोक प्रार्थना करताना मी पुष्कळ वेळेस ऐकलेलं आहे. And sometime I heard many people are praying in this way. देवा आमची इच्छा आहे. God, it is my will. तर तू काय कर, उशाला आणि पायथ्याला God, one thing you do on my pillow side and bed leg side. हे दोन देवदूत पाठव. Keep 2 angels for me. मला रक्षण देण्यासाठी. To protect me. माझी ही इच्छा आहे. And this is my will. आता उशाला आणि पायथ्याला काय असतं ते मला माहित नाही. Actually, what is there on the pillow side and the leg side, I don't know. म्हणजे उशाला आणि पायथ्याला हे सांभाळणं हे माणसाचं काम आहे असं माणूस समजून बसलेला आहे. And what person has decided, thought that it is God's work to do it for us. मधून रणगाडा जरी गेला तर त्याला काहीच वाटणार नाही. Even if in between any vehicle pass by, there is no problem in that. आणि म्हणून मनुष्यानं प्रार्थना कशी करावी देवापुढं त्याचा विचार करणं हे फार गरजेचं आहे. How a person has to pray in front of God, this also he has to think आणि about. म्हणून देवाची इच्छा काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे. First of all, we should know what is God's will. येशू ख्रिस्त तो देवाचा पुत्र असून देखील देवाच्या इच्छेवर अवलंबून होता. Jesus Christ was the Son of God, but still he was totally dependent on God. आपण जर आपल्या स्वतःच्या इच्छेवर किंवा इतरांच्या इच्छेवर चालत असू, If we are depending on our own will and wish, and depending on others' will and wish, त्याच्यात आपला नाश आहे. and there we are going to perish. देवाच्या इच्छेवर आपण चाला. But if we walk on the will of God, आपलं कल्याण होईल, आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. definitely God will bless us and we'll get eternal life. एकदा येशूचे शिष्य येशू जवळ आले.
One day, disciples of आणि Jesus त्याला has म्हटले come to की Jesus आम्हाला प्रार्थना करायला शिकव. and teach us to pray. आणि येशू ख्रिस्तांनी त्यांना एक खूप जागतिक प्रार्थना, अशी सुप्रसिद्ध प्रार्थना त्यांना शिकवलेली आहे. And Jesus taught them very well-known prayer in this world. त्याच्यामध्ये तो म्हणत आहे की हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, He says, "My Father in heaven, तुझे नाम पवित्र मानले let जाओ, your name be तुझे glorified. राज्य हो, Let your kingdom come, जसे स्वर्गात as it is in heaven, तसे पृथ्वीवर on earth. तुझ्या इच्छेप्रमाणे, Let your will be done. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. Let your will be done." म्हणजे येशूनं सांगितले की देवाच्या इच्छेत जसं स्वर्गात चाललेलं आहे तसं Jesus- पृथ्वीवर, आणि पृथ्वीवर मी स्वतः आहे, त्या माझ्या स्वतःमध्ये देखील तुझ्याच इच्छेप्रमाणे मला हे जीवन जगता यावं, अशी आमची इच्छा आहे. And Jesus taught that as God's will is done in heaven, the same way here on the earth also, let God's will be done. आणि म्हणून आपण आपली इच्छा बाजूला ठेवून देवाची इच्छा काय आपल्या संबंधी आहे त्याचा विचार केला पाहिजे. So that we have to leave aside our own will and wish, and we have to fully depend on the will of God. आता आपण रोमकरास पत्र We'll go to the book of Romans, त्याचा 12वा अध्याय chapter 12. आणि पहिलं दुसरं वचन वाचूया. We'll read first 10, verse 1 and 2. आता याच्यामध्ये Chapter 12. मराठीमध्ये मी वाचतो, जरा लक्ष द्या. संत पौलाने प्रत्येक माणसाला त्या काळातल्या अत्यंत महत्त्वपूर्वक असं सद्बोध दिलेला आहे. Saint Paul has given a very special message to the people in those days. मनुष्याचं जीवन जर बदलायचं असेल If human beings, their lives have to change, तर ते काय केल्यामुळं बदलत याचा यामध्ये सारांश लक्षात आला. and it is written here how they can change their life. तो म्हणतो की बंधुजन हो, I beseech you, therefore, brother, मी देवाच्या करुणेमुळे by mercies of God, तुम्हाला विनंती करतो, I request you तुम्ही आपली शरीरे that you present your bodies जिवंत, living, पवित्र holy, व देवाला ग्रहणीय acceptable to यज्ञ God. म्हणून समर्पण करावे. Acceptable to God, you have to sacrifice. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. And this is your reasonable service. आणि तो पुढे इच्छेबद्दल काय बोलतो बघा. And you see what the next he says about the will. देवाची उत्तम, And God, what is God's perfect will? ग्रहणीय Acceptable. व परिपूर्ण इच्छा काय आहे And what is God's हे exact तुम्ही will? समजून घ्यावे. You have to understand, म्हणून so that या युगाबरोबर समरस होऊ नका, do not be conformed to this world, तर आपल्या मनाच्याच नवीनकरणाने but be transformed by the renewing of your mind, स्वतःचे रूपांतर होऊ द्या. and let your mind be changed. आणि म्हणून या ठिकाणी देवाची इच्छा प्रगट केलेली आहे संत पौलाने. And so that's why we can see the या God's will is युगात revealed here. मनुष्याबरोबर तुम्ही समरस होऊ नका. Do not be conformed to the will of human beings. आपली इच्छा काय प्रगट आहे ते तुम्ही ओळखून घ्या आणि देवाच्या इच्छेवर आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. And what is God's will, that we have to find out and fully depend on the will of God. आता एक गोष्ट स्वतः एक छोटीशी उदाहरण मी तुम्हाला सांगतो I will give one small example over आणि here, माझ्या ह्या प्रवचनाचं समाप्त या ठिकाणी करणार आहे. and I will stop here. एका गुरुच्या शिष्यामध्ये म्हणजे एक आश्रमामध्ये In one of the ashram of the Guru, त्या शिष्याकडे दोन शिष्य गुरुकडे दोन शिष्य शिकायला आलेले होते. two disciples were there. They have come to him to learn, त्यांची सगळी शैक्षणिक इच्छा परिपूर्ण झालेली आहे. and already everything is fulfilled. हा, त्यांचं शिक्षण पूर्ण झालं Their education completed, आणि शेवटी त्या गुरुने त्यांना म्हटलं की मला शेवटची परीक्षा तुमची घ्यायची. and I want to test you at the last. आणि मग ती परीक्षा घेण्यासाठी त्या इच्छा शिष्यांना वाटलं की मी काय केलं पाहिजे, आता कसली तयारी करायची. And disciples were asking what we have to do so that we can be ready for the test. आता मी फक्त तुम्हाला एक दोन पोपट तुमच्या हातात देणार आहे म्हणून गुरुने त्यांना सांगितलं. And Guru said that I'm going to give you 2 parrots to you. हा, आणि मग ते पोपट तुम्ही लांब जाऊन जिथं कोण बघणार नाही अशा ठिकाणी त्या पोपटांना मारायचं. And where nobody will see, on that place, this parrot you have to keep it. आणि मग मारल्यानंतर सगळ्यात पहिला कोण आणून देईल ते मारलेला पोपट, And you have to kill that one, and first one who will bring, त्याला मी उत्तेजन देणार आहे, पास करणार आहे. and I am going to give him a pass certificate. हा, मग हे दोघं जण गेले
And both of them they went, हातात दोघांचे जिवंत पोपट आहेत and both they had a live parrot in their hand. आणि त्यांना फक्त सांगितलेलं आहे की कोण तुम्ही हे काम करताना बघितलं नाही पाहिजे. And he said that no one should see you while you are doing this work. आणि मग पहिला जो गेला तो एका नदीच्या कडेला गेला And first person went on the bank of the river. आणि तिथं त्याला कोणच दिसलं नाही. And there he could not see anyone. ही जागा चांगली आहे म्हटलं. And he said, this is a good place for me. आता इथं ह्या पोपटाला मारून टाक. And here I am going to kill this parrot. आणि म्हणून त्याचे त्या पोपटाची मान धरली. He held that neck of this parrot. आता त्याला मारणार. And he was about to त्याला kill. तिथे एक बदक दिसलं. And there he saw one duck. अरे म्हटलं हे बदक इथं बघत आहे आपलं हे कृत्य, ही योग्य जागा नाही म्हटलं. And he said, this duck is looking at me, so it is not the good place for आणि me. म्हणून त्याने तिथं मारायचं त्याला ते रद्द केलं. And then he cancelled for killing in that particular आणि place. दुसरी जागा शोधू लागला. And he was in search of another place. आणि मग इकडं तिकडं फिरला. He moved around everywhere. त्याला पुढं जंगल दिसलं. And he found a forest आणि over त्या there. जंगलात तो शिरला. And he went into the forest. मग ती त्याला चांगली जागा वाटली. And he said it was a good अत्यंत place. शांत वातावरण त्या ठिकाणी त्याला It दिसलं. was very calm and quiet place. आणि म्हणून त्यानं त्याची ती मान धरली पोपटाची. आता त्याला मारणार. And he was about to kill that parrot. तर तिथं मोर दिसला त्याला. And there he saw one peacock over there. हा हे मोर इथं आहे, ही जागा योग्य नाही म्हटलं. And he said, "Arey, oh here this parrot peacock is there. कारण This हे place मोर is not बघतोय good." काय काय चाललेलं आहे. Because this peacock can see everything what is going on. मग ती जागा त्याने कॅन्सल केली. And this place also cancelled. त्याने पुढे गेला. And again he एक moved ahead. डोंगराची गुहा त्याला दिसली. And there he found a small cave. त्या डोंगराच्या गुहेत त्या पोपटाला घेऊन गेला. He took that parrot there in the cave. आणि त्याला त्या डोंगराच्या अंधार खोलीमध्ये नेऊन असं मारणार. And he was about to kill that parrot over there. तेव्हा त्या पोपटाचे डोळे त्याच्याकडेच होते. And the parrot was looking at this man. अरे म्हटलं हे योग्य नाही, पोपट मला बघतो, ही जागा बरोबर नाही. And he said, "Arey, this parrot also looking at me, and it is not a good place." मग पोपटाच्या डोळ्याला पट्टी बांधली त्यांनी. He tied one stripe to that parrot. आणि त्याला मारणार. And he was about to kill him. पट्टी बांधलेल्या अवस्थेत त्याला मारून टाकणार. And in that same condition, he wanted to kill him. आणि त्याचे स्वतःचे डोळे त्या माणसाचे डोळे त्या पोपटाला बघू लागले. And his own eyes were watching toward that अरे parrot. म्हटलं हे तर आपण बघतो, ह्याला साक्षीदार मीच आहे. त्या And पोपटाला he said, मारणार. "I am only watching and I am only witness for this one." नाही, मग मी हे जगातली कुठलीच जागा योग्य नाही, प्रत्येक ठिकाणी देव बघत आहे, म्हणून आपण हे कृत्य करणं चुकीचं आहे. And he came to the conclusion that all the places God is there to see, so no place is perfect. देवाची इच्छा आतून प्रगट होत असते. And God's will come आणि from चांगलं within. काय आणि वाईट काय ते आपल्याला सांगत असते. And what is good and what is bad, this will tell us. त्या इच्छेला आपण कोणती इच्छा व्यवस्थित आहे, चांगली आहे, देवाला आवडणारी आहे, त्याच्यावर अवलंबून राहिलं. And we have to think about what is God's best will for us and depend on that. आता शेवट एक वचन आपण वाचूया. At last we are going to read one verse. आता या ठिकाणी बघा, स्तोत्रकर्ता या ठिकाणी म्हणतो, स्तोत्र 40:8 वचन वाचा. And Psalms 40, we are going to read Psalm 40. 40:8. Psalm 40 and verse 8. I am reading here. I delight to do your will, O my God, and your law is within my heart. आता आपण मराठीमध्ये तेच वचन वाचू. स्तोत्र 8 मध्ये असं दिलेलं आहे की हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे. देवाला आनंद कशात आहे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यात देवाला आनंद आहे. God actually is very happy when we are doing His will. आणि म्हणून पहिलं पेत्र याचा 4था अध्याय आणि 2रं वचन ते देखील वाचूया. 1 Peter, we will read 1 Peter. चौथा अध्याय 2रं वचन. मी वाचतो मराठीमध्ये. पहिलं पेत्र याचा 4था अध्याय आणि 2रं वचन असं सांगतं की यासाठी की तुम्ही आपले उरलेले देहामधील आयुष्य माणसाच्या वासनेप्रमाणे नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे
घालवावे. that he no longer should live the rest of his time in the flesh for the lust of men, but for the will of God. आज आपलं आयुष्य काय आहे ते आपल्याला माहित नाही. किती वर्ष कोण जगल ते We कोणालाच don't know नाही. how long we will live here on the earth. पण हे जीवन एकदाच आम्हाला प्राप्त झालेलं आहे. But this life God has given only once. आणि ह्या जीवनामध्ये आपण देवाच्या इच्छेवर जगा. And this life we have to live on the word of God. तुमच्या मनात ज्या काही इच्छा आकांक्षा बेत आहेत, जबाबदाऱ्या आहेत, कर्तव्य आहेत, ते देवाला सर्व ठाऊक आहे. Whatever is in your heart about your life, आणि your त्याची परिपूर्ती God तुम्हाला knows it. करून देणार. And God will do it for us. आणि म्हणून हे सगळं जीवन तुम्हाला सुधरून घ्यायचं असेल किंवा देवाला पसंतीस उतरवायचं असेल तर त्याच्या इच्छेवर जगणं हे फार महत्त्वाचं. And if you want that to live a life, you have to live according to God's will and vision. God will do His all the work for us. या ठिकाणी हे मी जे वचन आपल्याला समजावून सांगितलेलं आहे ते देवापासून आलेलं आहे. देवाचं पवित्र शास्त्र काय सांगतं, मध्यभागी असलेलं वचन तुम्ही जर वाचलं, पवित्र शास्त्रातलं सगळ्यात मध्यभागी असलेलं वचन तुम्ही जर वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी दिसून येतं की मनुष्याच्या भरोशावर अवलंबून राहण्यापेक्षा देवाला शरण जाणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि देवाला शरण गेलं पाहिजे, त्याची इच्छा जाणून घेतली पाहिजे आणि त्याच्या इच्छेवर आपलं प्रत्येक पाऊल उचललं पाहिजे. आपण आपलीच इच्छा जर जीवनामध्ये करत असाल तर आपल्या इच्छेला विशेष महत्त्व नाही, देवाच्या इच्छेला फार महत्त्व आहे. आणि देवाची इच्छा ज्यावेळेस आपण बाळगू त्यावेळेस तो खरा देवाला पसंतीस उतरलेला व्यक्ती तयार होणार. आणि म्हणून देवाच्या इच्छेवर जगायला शिकलं पाहिजे. मग आपलं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. If we are living on the word of God, definitely God will change our life. या ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. I'm going to give a pause to my speech here. या ठिकाणी ही संधी प्राप्त झाली, मनापासून देवाचे आभार मानतो. And God has given me this opportunity. I'm very much thankful for it. धन्यवाद. जय ख्रिस्त.